तर बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे साइन एक्स अपॉन, एक मिनिट थांबा, माग हा प्रॉब्लेम सॉल्व झाला चेक करू. ठीक आहे, हा प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम वेगवेगळा आहे. आपण आता प्रॉब्लेम सॉल्व करू. फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. ठीक आहे, हा प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला, हा सॉल्व करायचा. मग सगळ्यात पहिले सोल्युशन. मग गिवन काय दिलेलं आहे फंक्शन y इक्वल्स टू साइन एक्स अपॉन साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. ठीक आहे, हे काय फंक्शन दिलेलं आहे. मग याला काय करायचं आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं. मग इथं लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचं. मग इकडे काय येणार डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. ठीक आहे, मग आता बघा इथं काय होणार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू आता इथं काय आहे की साइन एक्स एक फंक्शन आहे आणि 1 मायनस कॉस एक फंक्शन आहे. मग आपल्याला काय करावं लागेल यू अपॉन व्हीचा रूल यूज करावं लागेल. मग यू अपॉन व्ही रूल काय आहे की डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही असं जर दिलेलं असेल तर काय येणार व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स. ठीक आहे, पण व्ही स्क्वेअर. मग आता याच्यानुसार याचं एक्सपान्शन काय होईल, इथं यू म्हणजे काय आहे, यू म्हणजे साइन एक्स आहे आणि व्ही म्हणजे 1 मायनस कॉस एक्स आहे. ठीक आहे, मग याच्यानुसार याचं एक्सपान्शन काय होईल डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल्स टू, इकडे येणार आहे बघा आता इथं यू म्हणजे साइन एक्स आहे आणि व्ही म्हणजे 1 मायनस कॉस एक्स. मग इथे येणार 1 मायनस कॉस एक्स तसाच आणि डी बाय डी एक्स ऑफ यू काय इथं साइन एक्स मायनस आता साइन एक्स तसाच इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 मायनस कॉस एक्स. ठीक आहे, अपॉनला काय येणार इथं डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. मग डिनॉमिनेटर काय आपला 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर येणार. ठीक आहे, मग याच्यानुसार इथे येणार 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, हे थोडं खाली लिहू आपण आता याच्या समोर. ठीक आहे, मग बघा इथं होणार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, आता वरती काय होईल इथं 1 मायनस कॉस एक्स तसंच राहणार. मग इथं बघा ब्रॅकेटमध्ये येईल 1 मायनस कॉस एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे कॉस एक्स येणार मायनस आता इथं साइन एक्स ॲज इट इज आणि इथं ब्रॅकेटमध्ये बघा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 म्हणजे इथं घ्यावं लागणार डी बाय डी एक्स ऑफ 1 मायनस डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट अपॉनला काय येईल अपॉन व्ही स्क्वेअर. मग व्ही स्क्वेअरनुसार काय होणार 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मग याच्यानुसार इथं सोल्युशन येईल. मग इथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू आता 1 मायनस कॉस एक्स ॲज इट इज इंटू काय येणार आहे कॉस एक्स येणार आहे. ठीक आहे, मग आता इथं
मल्टिप्लिकेशन करू आता. 1 इंटू कॉस एक्स काय होणार, कॉस एक्स मायनस 1 इंटू कॉस एक्स स्क्वेअर येणार, कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येणार इथं मायनस साईन एक्स. आता बघा 1चं डेरिव्हेटिव्ह 0 होईल आणि 0 इंटू साईन एक्स काय येणार आहे, 0 येणार आहे. मी तसं पहिले मायनस साईन एक्स ब्रॅकेटमध्ये लिहितो. ठीक आहे. 0 मायनस आता कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, मायनस साईन एक्स. ठीक आहे. आणि आपणला काय येणार, 1 मायनस कॉस एक्सचा स्क्वेअर, सॉरी 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग याच्यानुसार काय होईल इथं, dy बाय dx इज इक्वल्स टू, इथे येणार आहे बघा आता हा साईन इंटू 0 0 होईल, हे मायनस मायनस प्लस होईल, पण हे मायनस आहे त्याच्यामुळं काय होणार तिथं मायनस येणार. ठीक आहे. तर बघा इथे येईल कॉस एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स. आता हा मायनस मायनस प्लस होईल आणि हा मायनस काय होईल, पुन्हा मायनस होईल आणि इथे येणार आहे साईन स्क्वेअर एक्स, साईन स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आपण डिनॉमिनेटर ॲज इट इज, डिनॉमिनेटर काय आपला 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथे येणार आहे dy बाय dx इज इक्वल्स टू, बघा आता इथं कॉस एक्स मायनस, आता बघा इथं पण मायनस साईन, इथं पण मायनस साईन. मायनस साईन जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साईन स्क्वेअर एक्स. मग आता बघा मी इथं काय केलं, मायनस मायनस साईन कॉमन घेऊन टाकलं. मायनस साईन कॉमन घेतल्यामुळे तिथं काय झालं, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साईन स्क्वेअर एक्स. मग बघा आपल्याकडे आयडेंटिटी साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल्स टू काय येतं, 1 येतं. 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग मी इथं आयडेंटिटी लिहितो. ठीक आहे. साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 1. ठीक आहे. मग इथं काय होणार, dy बाय dx इक्वल्स टू कॉस एक्स. मग आता कॉस एक्स ॲज इट इज राहील. ठीक आहे. कॉस एक्स मायनस आयडेंटिटीमुळे इथं काय येणार आहे, 1 येणार आहे. आपणला इथं काय 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा इथं हा -1 आहे आणि हा प्लस आहे. मग आता खाली काय आहे, 1 मायनस कॉस आहे. मग आपल्याला करायसाठी काय करावं लागेल, आपल्याला इथं कॉस मायनस पाहिजे आणि 1 प्लस पाहिजे. मग यासाठी इथं पुन्हा मायनस साईन कॉमन घ्यायला. मायनस साईन जर कॉमन घेतलं तर हा 1 प्लस होणार आणि हा कॉस एक्स प्लस आहे तो मायनस होणार. इथं काय येणार, 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा इथं मायनस ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस एक्स आहे आणि इथं आपणला 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग बघा इथला वरचा एक आणि खालचा स्क्वेअर कॅन्सल होणार, म्हणजे ही टर्म आणि हा स्क्वेअर कॅन्सल होणार. आणि मग याच्यानुसार काय होईल, इथं खाली dy बाय dx इक्वल्स टू -1 अपॉन 1 मायनस कॉस एक्स. ठीक आहे. मग याच्यानुसार काय होईल, याचं एक्सपान्शन झालं. ठीक आहे. एक मिनटं. मग बघा आपलं फायनल आन्सर आलं -1 अपॉन 1 मायनस कॉस एक्स. इथे स्टार्टिंगला फंक्शन काय दिलं होतं, y इक्वल्स टू साईन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इकडे झालं डी बाय डी एक्स ऑफ वाय आणि डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. आता फंक्शनचं काय आहे, म्हणजे डिव्हिजन आहे, म्हणजेच भागाकार आहे, म्हणजे कोशंट रूल यूज करायचा. कोशंट रूल काय आहे, डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही इक्वल्स टू व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स अपॉन व्ही स्क्वेअर. मग यू म्हणजे साईन एक्स आहे, व्ही म्हणजे 1 मायनस कॉस एक्स. मग इकडच्या बाजूला डी वाय बाय डी एक्स 1 मायनस कॉस एक्स ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स, म्हणजेच यूचा डेरिव्हेटिव्ह मायनस यू तसाच आणि साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे व्हीचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह अपॉन
डिनॉमिनेटरचा स्क्वेअर 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग त्याच्यानुसार इथं 1 मायनस कॉस एक्स ॲज इट इज राहिला, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस साइन एक्स ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये आलं डी बाय डी एक्स ऑफ 1 मायनस डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू कॉस एक्स मायनस, आता हा 1 कॉस एक्स काय केलं, याला मल्टिप्लाय करून घेतलं. मग 1 इंटू कॉस एक्स कॉस एक्स इंटू कॉस एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन ॲज इट इज साइन एक्स तसाच 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि साइन एक्स कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, कारण की इथं ऑलरेडी मायनस साइन होतं एक आणि ते बाहेरचं मायनस साइन, म्हणजे हे दोन्ही काय बघा, हे ऑलरेडी मायनस होतं, हे मायनस ऑलरेडी तिथं लिहिलं आणि कॉस एक्सचं मायनस साइन एक्स डेरिव्हेटिव्ह. मग आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, मग डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू कॉस एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. मग इथं दोघांचं साइन मायनस म्हणून ते कॉमन घेतलं, तर मग कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स आला आणि आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स ॲज इट इज. मग आयडेंटिटी साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 1, डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू कॉस एक्स मायनस 1 आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग आपण काय केलं, हा मायनस इकडे घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे याचं साइन प्लस करायचं आणि याचं मायनस करायचं आहे, त्यासाठी आपण मायनस कॉमन घेतलं. मग हे -1 मायनस इंटू 1 -1 आणि मायनस मायनस प्लस होणार म्हणजे कॉस एक्स येणार. मग त्याच्यानुसार हे 1 मायनस कॉस एक्स आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हे कॅन्सल झाला आणि आन्सर आलं 1 मायनस 1 अपॉन -1 अपॉन 1 मायनस कॉस एक्स. ठीक आहे, आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे.